तर काय होते, रक्त पीत असते आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी ज्या आलमनावर ध्यान करीत असते त्यावरच आपले मन केंद्रित असते आहे. त्याचे रूप, रंग, स्थान, वृद्धी, परीख, ओळख, तीनही चिन्ह इत्यादी सर्वच जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे ध्यानातील एकाग्रतेचा साठा साठून तो विमुक्तीचा मधुर रस सतत पीत असतो आहे. महाराज, जडूचा हाच एक गुण असला पाहिजे. जसं जडू तिथं चिपकली तिथं ते रक्त पिते आहे, पोट भरतपर्यंत पिते आहे, सोडतच नाही. याच प्रकारे जर भिक्षू ध्यान करत असेल, मग तो ध्यान कशावर करतो आहे, तो ध्यान कशावर करतो आहे याच्यावर निर्भर आहे. मग तो कर्मस्थानावर करतो का, तर 40 कर्मस्थान आहे. किती आहे? 40 कर्मस्थान आहे. मग त्या 40 कर्मस्थानापासून मग कोणत्या याच्यावर तो अवलंबन करते, मग तो त्याच्यामध्ये गुंग राहते. मग एवढंच नाही तर कसीन आहे, आप कसीन, तेज कसीन, वायू कसन, पित्त कसीन, लोहीन कसीन, अपवात कसीन, अवदात कसीन, हे कसीन आहे. तर जसं आपण कपड्याला पिळतो आहे नाही का, असं आपल्या शरीराला सुद्धा तेज कशीन. एखादा पुष्ट लावतो आहे 2 फुटावर आणि तिकडल्या साईडला दिवा ठेवून इथून वारंवार या वस्तूला पाहतो आहे, मग काढून टाकतो आहे, मग ते त्याच्या डोक्यात, म्हणजे अशा प्रकारे तो स्वतःला असे पिळून टाकतो आहे. कसीन, त्याला कसीन म्हणतात. त्याला काय म्हणतात? कसीन. आणि मग त्या ध्यानामध्ये तो एकदम मग्न राहतो, गुंग राहतो आहे, त्याचा रस पीत राहतो आहे. ज्याच्यावर तो अवलंबन करत, ज्याच्यावर तो ध्यान करत असेल, मग त्याचा तो रस पितो, म्हणजे त्यामध्ये तो आनंद मानतोय. पण कोणते ज्या अवलंबनावर करत असेल त्याच्यावर तो आनंद मानतो आहे. हा गुण जडूचा असला पाहिजे. स्थवीर अनिरुद्ध यांनी सांगितले आहे, परिशुद्ध चित्ताने ध्यानातील एकाग्रता साठून त्या चित्ताने विमुक्तीचा मधुर रस पित राहिले पाहिजेत. आणि मधुर रस की जसं आपण ध्यानामध्ये मग्न व्हावं, त्या प्रकारचा आपल्याला आनंद होतो आहे, त्या प्रकारचा आपल्याला जसा आपण रस चाकतो आहे, अशा प्रकारे विमुक्तीचा म्हणजे संपूर्ण आश्रव गाळून मनुष्याने ध्यान मग्न होऊन आपण कार्य करायला पाहिजेत. हा सुद्धा एक गुण असायला पाहिजे. सापाचे 3 गुण. साप पाहिला का? अरे पाहिला का कसा राहते, केवढा, हा, तर त्याचे किती गुण आहे? 3 गुण आहे. पण ते नागसेन, तुम्ही म्हणता की सापाचे 3 गुण असले पाहिजे, तर ते 3 गुण कोणते? सापाचे किती गुण आहे? 3. महाराज, साप हा प्राणी पोटाच्या बळावर सरपटत चालत असतो आहे, नाही त्याला पाय आहे का, असा तो चालत असतो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी प्रज्ञेच्या बळावर चालले पाहिजेत. मग जसा तो पोटावर घुसतो आहे, मग या भिक्षूंनी सुद्धा ज्ञान प्रगट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? ज्ञान प्रगट करायला पाहिजे. आणि ज्ञान प्रकट केल्यानंतर त्या ज्ञानाच्या बळावर आपलं कार्य करायला पाहिजेत. हा गुण असायला पाहिजे. महाराज, प्रज्ञेच्या बळावर चालणारास सत्य ज्ञानाचा लाभ होतो. मग त्याला सत्य काय आहे ऑटोमॅटिक त्याला ज्ञान प्रगट होते आहे. तो भिक्षू जीवनास अनुकूल असणाऱ्या वस्तू ग्रहण करीत असतो आहे. आणि जसं तो खोलवर जाईल त्या प्रकारचे त्याला सत्य कळते आहे आणि त्या प्रकारची प्रज्ञा त्याला निर्माण होते आहे. ज्याला प्रतिकूल करीत असतो. प्रतिकूल नाही महाराज, सापांचा हाच पहिला गुण असला पाहिजे. आणि अशा प्रकारे जे पाहिजे ते घेतो आहे, जे नाही पाहिजे ते सोडून देतो आहे. कारण का प्रज्ञेने सर्व जाणतो आहे. प्रज्ञेने काय करतो आहे? जाणतो आहे की चांगलं काय आणि वाईट काय, तर चांगलं घेतो आणि वाईट सोडून देतो आहे. हा सुद्धा एक गुण असायला पाहिजे. याशिवाय साप जडीबुट्टीपासून आपले अंग वाचूनच सरपडत असतो आहे. त्याला जडीबुट्टी मदत, तिथून तो जात नाही, वाचून तो आपलं हे करतो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी दुराचारापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. अशाच प्रकारे जर एखादं चित्त मनामध्ये उत्पन्न झालं असेल तर त्याला त्याच्यापासून वाचून राहायला पाहिजे. हा एक गुण आहे महाराज. हा दुसरा गुण असला पाहिजे. याशिवाय महाराज,
शिवाय माणसाला पाहून साप भयभीत होत असतो व घाबरून जात असतो आहे. एखादा मनुष्य दिसला तो घाबरतो आहे. हालाकी मनुष्य त्याला घाबरतो आहे का नाही, पण तो सुद्धा माणसाला घाबरतो आहे, दिसल्यानंतर घाबरतो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंची वाईट विचारामुळे ब्रह्मचर्य जीवन कंटाळवाणे वाटण्याची शक्यता निर्माण झाल्यास भयभीत झाले पाहिजेत व त्यापासून घाबरून राहिले पाहिजेत आणि असा विचार केला पाहिजे की अरे, आज माझ्यासोबत भयंकर धोका झाला, ही झालेली हानी कधीच भरून काढता येणार नाही. महाराज, सापाचा हाच तिसरा गुण असला पाहिजे. याच प्रकारे जसं तो साप माणसाला घाबरतो आहे, अशाच प्रकारे भिक्षूने सुद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये एखाद्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर मन झालं आणि मन झाल्यानंतर त्याला वाटतं अरे, आपलं ब्रह्मचर्य आता तुटते आहे, आता काही खरं नाही, तर त्याला पाहत राहूशाने आपलं जीवन काय, हे जीवन आपण या जीवनामध्ये आलो, आपलं तिथे बायको लेकरं सर्व होते, सर्व बराबर होतं ना, आपण सर्व सोडसाड करून आलो, तर याला कंटाळवाणे वाटेल इथे. म्हणजे बा तिथे सर्व काही भेटत होतं आणि सर्व संसारामध्ये आनंद हे करत होता आणि इथं काहीच नाही बा. तर हे माणसानं जाणलं पाहिजे आणि त्यापासून माणसानं भयभीत होऊन माणसानं राहिलं पाहिजे की नाही, हे जर तुटलं तर आपलं जीवन काही व्यर्थ आहे. अशा प्रकारे त्यांनी आपली हानी होणार नाही याकडे लक्ष देऊन कार्य करायला पाहिजे. महाराज, भल्लाटीय जातकात 2 किन्नरांनी सांगितले की हे शिकारी आपल्या इच्छेविरुद्ध परस्परांचा विचार करीत आम्ही लोकांनी एक रात्र व्यर्थ घालवली, त्याबद्दल अत्यंत पश्चाताप करीत आपण शोक करत आहोत. अशी रात्र व्यर्थच गेली, पुन्हा कधीच येणार नाही. 2 किन्नर यांनी एक रात्री अघटित घटना घडल्यामुळे ते पश्चातापाची वाढले का रे, आमच्या हाताने या प्रकारचा गुन्हा झाला, योग्य झाला नाही, आणि म्हणून ते आपलं पश्चाताप करत होते.